नॅशनल मेडिकल कमिशननी NTA एक प्रस्ताव पाठवल्याची एक बातमी आलेली आहे। नीटमध्ये क्वालिफाईंग मार्क्ससाठी पर्सेंटाईल ऐवजी पर्सेंटेजचा वापर करावा असा प्रस्ताव NMCने NTA पाठवल्याचं आता आपल्याला कळतं आहे। MBBSच्या ॲडमिशनसाठी पर्सेंटाईल सिस्टीम सध्याच्या घडीला त्या ठिकाणी काम करत असते। त्या पर्सेंटाईलला काढून पर्सेंटेजचा वापर करावा विद्यार्थ्यांच्या एलिजिबिलिटीसाठी। नेमकं प्रकरण काय आहे याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे किंवा प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात। मुख्य ती बातमी नेमकी काय आहे? नेमकी ही बातमी आलेली आहे मेडिकल डायलॉग्स या मेडिकल विषयी चालणाऱ्या वेब पोर्टलवर। याच्यावर बऱ्याचशा मेडिकल एज्युकेशन विषयीच्या ज्या काही ऑथेंटिक बातम्या असतात त्या या ठिकाणी येत असतात। तर त्याच्यामध्ये ही बातमी आलेली आहे, प्रपोजल टू शिफ्ट फ्रॉम पर्सेंटाईल टू पर्सेंटेज बेस्ड एलिजिबिलिटी इन नीट फॉर MBBS ॲडमिशन सबमिटेड टू NMC। म्हणजेच अशा प्रकारचा जो काही प्रपोजल आहे काही लोकांनी NMC कडे सबमिट केलेला आहे आणि तो आता NTA कडे जाण्याच्या मार्गावर आहे। संपूर्ण डिटेल बातमी जी आहे ती या पोर्टलवर आलेली आहे। याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, परंतु सोप्या भाषेमध्ये आपण याची एक स्लाइड बनवलेली आहे। नेमकी आत्ताची सिस्टीम पर्सेंटाईल सिस्टीम कशी काम करते आणि पर्सेंटेज सिस्टीम आल्यावर त्यामध्ये काय बदल होणार आहेत आणि थेट परिणाम विद्यार्थ्यांवर कशा प्रकारे होणार आहेत, या वर्षीपासून ही सिस्टीम लागू होणार आहे का, हे डिटेल आपण आपल्या सेपरेट PPT मध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। नीट UG दोन मोठा बदल, पर्सेंटाईल ऐवजी येणार पर्सेंटेज, काय आहे NMCचा नवीन प्रस्ताव आणि विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल हे डिटेल आपण समजून घेऊयात। सध्याची पद्धत कशी आहे? विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर दिल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागतो, जेव्हा स्कोर कार्ड येतं विद्यार्थ्यांचं, त्यावरची एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी MBBS BDSच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्याला किमान मार्क्सची आवश्यकता जी आहे ती पर्सेंटाईल सिस्टीमवरून ठरवली जाते। सध्याची पद्धत कशा प्रकारे आहे? सध्या नीट प्रवेश प्रक्रियेमध्ये पर्सेंटाईल पद्धत लागू आहे। ओपन प्रवर्गासाठी 50वा तर राखीव प्रवर्गासाठी 40वा पर्सेंटाईल मिळवणे आवश्यक असते। म्हणजेच अर्थ तुम्ही किती टक्के विद्यार्थ्यांच्या पुढे आहात, तुमची रँकिंग किती आहे हे यावरून ठरते। म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला पर्सेंटाईल जे आहे तुमच्या मागे किती विद्यार्थी आहेत त्यावरून तुमचं पर्सेंटाईल त्या ठिकाणी ठरतं किंवा तुम्ही किती विद्यार्थ्यांच्या पुढे आहात। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला MBBS BDSच्या ॲडमिशनसाठी इलिजिबल होण्यासाठी 50वा पर्सेंटाईल त्या ठिकाणी लागू होतो। म्हणजेच 100 विद्यार्थी असतील तर ओपन कॅटेगरीचं 50वा विद्यार्थी आहे, 50च्या पुढचे विद्यार्थी जे आहेत इलिजिबल आहेत। म्हणजेच या 50च्या मागे 50 विद्यार्थी आणि तेच कॅटेगरीला जे आहे ते 40वा पर्सेंटाईल त्या ठिकाणी लागू असतो आणि यावरूनच एलिजिबिलिटी क्रायटेरिया दरवर्षी त्या ठिकाणी ठरत असतो। म्हणजेच विद्यार्थ्यांची सामूहिक कामगिरी जी आहे नीट एक्झामची ती या ठिकाणी ग्राह्य धरली जाते। म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कशा प्रकारे आहे, म्हणजे टॉपर जो आहे त्याच्या मार्क्सनुसार मागच्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल त्या ठिकाणी ठरत असतात आणि विद्यार्थी एका पोझिशनला त्या ठिकाणी येतो। म्हणजेच लाईन मधील तुमचा नंबर म्हणजेच पर्सेंटाईल आहे। समजा ही एक लाईन आहे, अशी एक 10 विद्यार्थ्याची ही लाईन आहे, तुम्ही 6व्या नंबरला आहात। म्हणजेच याचाच अर्थ 4 विद्यार्थी तुमच्या मागे आहेत, याचा सुद्धा विचार करून तुमची इलिजिबिलिटी त्या ठिकाणी ठरवली जाते। पुढे आपण स्लाइडमध्ये डिटेल समजून घेणारच आहोत की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमध्ये नेमका फरक कशा प्रकारे येतोय। पुढे जाऊयात। तत्पूर्वी नीट UG 2026 साठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। MBBS BDS BAMS BHMS BUMS फिजिओथेरपी आणि वेटरनरी प्रवेश प्रक्रियाची काउन्सिलिंग प्रक्रिया आपण यामार्फत करत असतो। ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ
शासनाचे महत्त्वाचे GR, शासनाचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आपलं कट ऑफ मंत्र हे ॲप सुद्धा आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं कट ऑफ मंत्र हे ॲप आहे ते डाउनलोड करू शकता. ॲप अँड्रॉइडला सुद्धा आहे आणि iOS सिस्टीमला सुद्धा आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. पुढे जाऊयात. हे काही स्कोर कार्ड आपण विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत. मागच्या वर्षीचे 2025चे 2 स्कोर कार्ड आणि त्याच्यानंतर 24चं स्कोर कार्ड. या ठिकाणी जर बघितलं तर 2025ला जर आपण बघितलं तर स्कोर कार्डवर काय महत्वाची गोष्ट आहे ते या ठिकाणी जर बघितलं तर टोटल पर्सेंटाईल विद्यार्थ्याचं सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल येतं आणि टोटल पर्सेंटाईल सुद्धा येतं. आता हे जे स्कोर कार्ड ज्या विद्यार्थ्याचं आहे त्या विद्यार्थ्याला 231 मार्क्स होते आणि पर्सेंटाईल होते 69.528139.2 म्हणजेच या विद्यार्थ्याच्या 69% जवळपास 69% विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या मागे होते. हा विद्यार्थी 69% विद्यार्थ्याच्या त्या ठिकाणी पुढे आहे. दुसरं एक स्कोर कार्ड घेतलेलं आहे. या विद्यार्थ्याला जे मार्क्स आहेत ते 525 आहेत आणि याचं पर्सेंटाईल जे टोटल जर बघितलं परीक्षेचं तर 98.72 अशा प्रकारे आहे. म्हणजेच 98.72 विद्यार्थी म्हणजे टोटल परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 98% विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या मागे आहेत. 2% विद्यार्थीच या विद्यार्थ्याच्या पुढे आहेत. तर पर्सेंटाईल सिस्टीम अशी काम करते की टोटल सामूहिक कामगिरी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची बघितली जाते. त्यामध्ये तुमचं पोझिशन जे आहे ते पोझिशन म्हणजे तुमचं पर्सेंटाईल ठरतं आणि या पर्सेंटाईल नुसार कट ऑफ मार्क्स सुद्धा ठरतात. ओपनला 50%च्या वर मार्क्स म्हणजे तुमच्या मागे 50% विद्यार्थी असेल ओपन कॅटेगरीच्या तर तुम्ही त्या परीक्षेत इलिजिबल होतात आणि या सिच्युएशनला जे मार्क्स येतात तो त्या वर्षीचा त्या कॅटेगरीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया होतो. म्हणजेच 2025च्या बाबतीत जर आपण बघितलं तर 144 मार्क्सला 144 मार्क्स ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला असतील तर त्याच्या मागे 50% विद्यार्थी होते आणि 144च्या पुढे त्याच्या पुढे 50% विद्यार्थी होते. म्हणजे हा झाला पर्सेंटाईलचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तसंच कॅटेगरी वाईज 40वा पर्सेंटाईल आहे. 113 मार्क्स मागच्या वर्षी होते. SC ST OBC 113 कॅटेगरीचा 113 होता आणि PWDला या ठिकाणी सुद्धा 113 40वा पर्सेंटाईल लागतो तर त्यांचे सुद्धा 113 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ओपन PWD असेल तर त्या ठिकाणी 45 पर्सेंटाईल लागतं तर ते 127 होतं. अशा प्रकारे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काढला जातो आणि हे इलिजिबल झालेले या मार्क्सच्या वरच इलिजिबल झालेले विद्यार्थी MBBS BDS BMS BHMSच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात. अशा प्रकारे ही पर्सेंटाईल सिस्टीम काम करते. 2024ला काय पोझिशन होते, कट ऑफ थोडा जास्त होता, मार्क्स थोडे जास्त होते विद्यार्थ्यांना. तर या ठिकाणी ओपनचा 162 होता आणि कॅटेगरीचा जवळपास 127 होता. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं असेल की पेपरचा टफनेस या ठिकाणी कशा प्रकारे इफेक्ट करतो. 2024चा पेपर तुलनेने सोपा होता तर कट ऑफ जे पर्सेंटाईल कट ऑफ आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि 2025ला पेपर टफ होता तर पर्सेंटाईल या ठिकाणी कमी झालेलं सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे हे जे काही पर्सेंटाईल आहे हे दरवर्षी त्या ठिकाणी पेपरच्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांचा कलेक्टिव्ह परफॉर्मन्स पाहून त्या ठिकाणी ठरवलं जातं. म्हणजेच इथे विद्यार्थ्याचा वैयक्तिक सोलो परफॉर्मन्स जो आहे तो बघितला जात नाही. कलेक्टिव्ह परफॉर्मन्स हे कट ऑफ मार्क्स काढण्यासाठी त्या ठिकाणी बघितले जातात. त्याच्यानंतर पुढे जाऊया. नवीन प्रस्तावित पद्धत. आता जे प्रस्ताव पाठवलेला आहे ती पद्धत कशी आहे किंवा काय सूचना केलेल्या आहेत की कशा प्रकारे याच्यामध्ये बदल करावा अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव आहे अजून लागू झालेला नाही. नवीन प्रस्ताव कसा आहे. नॅशनल मेडिकल कमिशन कडून प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. टक्केवारीची शिफारस केलेली आहे. यापुढे पर्सेंटाईल ऐवजी पर्सेंटेज जे आहे लागू करण्याची महत्वपूर्ण शिफारस करण्यात आलेली आहे. दुसऱ्यांशी तुलना नाही. नवीन पद्धतीत दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्क्सशी किंवा त्याच्या रँकशी तुमचा कोणताही संबंध राहणार नाही. फिक्स कट ऑफ 720 पैकी स्वतःला एक ठराविक टक्के मार्क्स मिळवणे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक नाही. म्हणजेच या ठिकाणी कलेक्टिव्ह परफॉर्मन्स न बघता सोलो विद्यार्थ्याला फिक्स तेवढे पर्सेंटेज मार्क्स आले. जसं आपण 12वीच्या PCB मध्ये आहे. 12वीचं PCBचं जे आहे बोर्डाचा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी PCB मध्ये 50% म्हणजेच 300 पैकी 150 मिळणं त्या विद्यार्थ्याला आवश्यकच आहे. इथं बाकी विद्यार्थ्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही. कॅटेगरीचा विद्यार्थी असेल स्टेट कोट्यामध्ये 40% म्हणजेच 300 पैकी
120 त्या विद्यार्थ्याला मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे हा सोलो परफॉर्मन्स आहे. एक पर्सेंटेज ठरवून दिलं जातं, त्या पर्सेंटेजच्या पुढे मार्क्स असतील तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी इलिजिबल होता. बाकी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार केला जात नाही. पर्सेंटेज सिस्टीम अशा प्रकारे त्या ठिकाणी काम करते. एका सोप्या उदाहरणावरून समजून घेऊयात. 50वा पर्सेंटाईल म्हणजे तुम्ही 100 पैकी 50 मुलांच्या जास्त मार्क्स मिळवलेले आहे. आणि याचा प्रॉब्लेम काय आहे, पेपर खूप कठीण आला तरीही तुम्ही 50 मुलांच्या पुढे आहात म्हणून केवळ 130 150 मार्क्स 720 पैकी मिळूनही तुम्ही प्रवेशासाठी क्वालिफाय होता. अशा प्रकारे त्या प्रस्तावावर सांगितलेलं आहे. यामध्ये श्री छत्रपती अकॅडमीचं कुठलंही वैयक्तिक मत नाही की कोणती सिस्टीम त्या ठिकाणी लागू राहावी. हे जे काही प्रस्ताव आलेले आहेत त्याच्यामधल्या ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत त्या आपण विद्यार्थ्यांना समजून सांगतोय. नवीन पद्धत कशा प्रकारे आहे, 50% म्हणजे समजा 50%चा क्रायटेरिया लागू केला, यावर्षी लागेल किंवा पुढच्या वर्षी समजा, तर काय होणार आहे, ओपनसाठी समजा ठरवून दिलं ओपनच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क्स मिळवणं गरजेचंच आहे नीटमध्ये. तर ओपनच्या विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेसाठी इलिजिबल होण्यासाठी MBBSच्या बाबतीत सध्या हे डिस्कशन चालू आहे. इलिजिबल होण्यासाठी 50% गुण म्हणजे 360 मार्क्स मिळवणं आवश्यकच आहे. 360 पेक्षा कमी आला तर हा विद्यार्थी MBBSच्या प्रवेश प्रक्रियेत भागच घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना उदाहरण देतोय की हेच पर्सेंटेज राहील असं काही नाही, याच्यापेक्षा कमी सुद्धा असू शकतो जर हा प्रस्ताव मान्य केला तर. 40%चा त्या ठिकाणी चालतो. कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 720 पैकी 40% म्हणजे जवळपास 288 मार्क्स त्या ठिकाणी मिळवणं बंधनकारकच होतं. म्हणजे पर्सेंटेज अशा प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकतं. हा बदल का सुचवला गेलेला आहे, वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा मोठो त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. NMCच्या अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाच्या म्हणजेच UGMEB माजी अध्यक्षा डॉक्टर अरुणा वनीकर यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांची किमान शैक्षणिक क्षमता उत्तम असली पाहिजे. त्याचबरोबर केवळ कमी मार्क्सवर कट ऑफ क्लिअर करणारे नव्हे तर खरोखर हुशार आणि अभ्यासू विद्यार्थ्यांनाच प्रवेश प्रक्रियेत यावेत, हा यामागील मुख्य हेतू असल्याचं UGMEBच्या माजी अध्यक्षा डॉक्टर अरुणा वनीकर यांनी सांगितल्याचं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होऊ शकतो, पात्र विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी घटेल. म्हणजेच जे काही इलिजिबल विद्यार्थी होतील ते पर्सेंटेज सिस्टीम जर लागू झालीच तर इलिजिबल विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी कमी होणार आहे. त्याच्यानंतर स्पर्धेचे स्वरूप सुद्धा डिटेल त्या ठिकाणी बदलेल. कट ऑफवर सुद्धा त्याचा मोठा परिणाम होईल, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. आपल्या विद्यार्थ्यांसाठी आमचा काय सल्ला राहील ते सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. हा सध्या केवळ एक प्रस्ताव आहे, एक प्रपोजल आहे. प्रपोजल कोणीही त्या ठिकाणी पाठवू शकतं. प्रपोजल आहे. NMC किंवा NTA हा नियम अद्याप अधिकृतपणे लागू केलेला नाही. सध्या तुमचे संपूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यावर केंद्रित करा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ऑथेंटिक जी माहिती आहे आपण आपल्या चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा प्रस्ताव आहे, सध्या अभ्यासावर फोकस ठेवा. याच वर्षीपासून लागू होईल का, त्याच्या पुढच्या वर्षीपासून लागू होईल का, हा प्रस्तावच त्या ठिकाणी रिजेक्ट केला जाईल. या संपूर्ण गोष्टी येणाऱ्या काळच आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे आत्ता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये अभ्यास आहे. PPT मध्ये जे काही इमेज वापरलेले आहेत त्याचे हे सोर्सेस आहेत. याविषयी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जे काही ऍप्लिकेशनची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक दोन्ही दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.